हमको 3 घंटा खड़े रखा। पेरेंट्स जिनकी बच्ची 31 इयर्स ओल्ड की। तर मंडळी, कोलकात्याच्या सर्जिकल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल रेप आणि मर्डर केसमध्ये रोज नवीन धक्कादायक खुलासे होत आहे. सध्या ते प्रकरण देशभरात खूप जास्त चर्चेत असून सामान्य लोकांपासून महिला राजकारण, सामान्य ते खेळाडू, वेगवेगळ्या फेमस कलाकार असे अनेक लोक त्याबद्दल भावना व्यक्त करत आहे. तर नेमकं काय प्रकार आहे, चला जाणून घेऊया. तर आरोपींनी नाही तर तिचा रेप केला, तर खूप असं मुलींचं स्वातंत्र्य, ज्या मुलींना स्वातंत्र्य आहे त्यांचासुद्धा रेप केलेला आहे. पण मंडळी, काल परवा त्या महिला डॉक्टर आणि रेप केसमध्ये भलतंच काही टर्न अँड ट्विस्ट आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत आरोपी फक्त एकच असं समजलं जात होतं, तर मात्र डॉक्टरनं सुवर्ण गोस्वामी यांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं धक्कादायक सांगितलं आहे की त्या गुन्ह्यात एक नाही तर अनेक आरोपी असू शकतात. संबंधित महिला डॉक्टरच्या शरीरात 150 ग्रॅमपेक्षा वीर्य निघालेलं आहे आणि एका माणसासाठी असं शक्य नाही आणि असं त्यांनी दावा केलेला आहे. तसंच आणखी काही धक्कादायक काही गोष्टीचा खुलासा झालेला आहे. नेमकं काय आहे चालू बघा. तर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. चला पुढे. सुरुवातीला अगदी थोडक्यात मुख्य प्रकरण जाणून घेऊ. प्रथमदर्शनी तपासात पोलिसांना अशी माहिती मिळाली की 9 ऑगस्टच्या रात्री सुमारे 11 वाजता आईला कॉल करून संबंधित डॉक्टरने रात्री 11 वाजता जेवण ऑर्डर केलं होतं. पुढे मग जेवण करता रात्री 2:30 वाजता ते जेवण करत होते आणि नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमधला सामना ते बघत होते. मग ते सेमिनार हॉलमध्ये झोपायला गेली होती. तिथे त्यांनी निलंगाच्या कार्पेटवर लाल रंगाचा ब्लँकेट घेऊन झोपलेली होती. तिथे तो आरोपी संजय दारूच्या नशेत तिथे आला. त्याआधी त्याने मोबाईलवर पूर्ण असे अश्लील व्हिडिओ बघितलेले होते. तिथे तो आला आणि तिच्यावर हल्ला चढवला. तिने विरोध केला. तिच्यावर यानं हारमान चालू केले. त्याने हारमानीत त्याचा बुलटचा जो तुकडा आहे तिथेच पडून राहिला. त्याने तिला एवढा बेदम मारलं की तिच्या चष्म्याचा काच पडून तिच्या डोळ्यात गेला. पुढे तिच्यावर अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल प्रशासनाने पीडिताच्या घरी फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीचं पोटात दुखत आहे. पुढे 15 मिनिटात कॉल करून सांगितलं की तुमची मुलगीनं आत्महत्या केली. म्हणजे 15 मिनिटात असं सांगितलं की त्या मुलीनं आत्महत्या केली आणि त्याच्या आधी असं सांगितलं की तिचं पोट दुखत आहे. म्हणजे किती लोक हे एवढं फास्ट झालं, म्हणजे एवढं वेगाने झालं की पीडिताच्या पालकांना संशय झाला. आणि पुढे जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आली तेव्हा तर धक्कादायकच प्रकार घडला. तर मंडळी, हे प्रकरण घडल्यानंतर द लंडन टाइम्स या न्यूज संस्थेनं पीडित महिलांच्या डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी पीडित महिलाच्या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या शेजारीनं असं सांगितलं की 10 ऑगस्टच्या रोजी सकाळी 10 वाजता सुमारे आसपास पीडिताची आई ओरडत त्यांच्याकडे आलेली होती आणि सर्व काही संपले असे म्हणू लागले. नेमके काय झालं असं त्यांनी पीडिताच्या आईला विचारलं. ते म्हणाल्या, माझ्या मुलीने आत्महत्या केली. हॉस्पिटलमधून फोन आला होता. त्यानंतर पीडिताच्या आईसोबत त्या शेजारी राहणाऱ्या मुलीसुद्धा आल्या होत्या. तरी मुलीला पाहण्यासाठी त्या मुलीच्या आईबाबांनी विनंती केली, परंतु त्यांनी मुलीला दाखवलं नाही. 3 तासानंतर पीडितांच्या आईवडिलांना सेमिनार हॉलमध्ये नेलं. त्यानंतर पीडिताच्या वडिलांचा मोबाईल फोटो काढला आणि त्यांना दाखवलं. पीडित तरुणी गंभीरपणे अत्याचार झालेला असं समजू लागलेलं होतं, कारण त्यांनी जो फोटोमध्ये पाहिलं त्यानंतर त्यांना असं हँगच पडले ती, म्हणजे असं कसं काय झालं आहे. आणि त्या प्रकरणात संशयाची सुई फिरू लागली. त्यांना नेमकं कन्फर्म झालं की आपल्या मुलीसोबत काही ना काही गलत काम झालेलं आहे. मग त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने आता त्या प्रकरणाची केस CBIकडे तपासासाठी दिलेली आहे. अशातच अखिल भारतीय सरकारी हॉस्पिटल संस्थेचे सचिव डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी सहविचलन अहवालाच्या माध्यमातून पीडित तर एका व्यक्तीचा इतर सामूहिक अत्याचार झालेला आहे असा दावा केला. म्हणजे एका व्यक्तीने तो अत्याचार केला नाही, तर असे सामूहिक तिच्यावर अत्याचार झालेला आहे. तिच्या प्रायव्हेट पार्टमधून 151 ग्रॅम वीर्य प्राप्त मिळालेलं आहे. आणि एका व्यक्तीच्या शुक्राणूमध्ये एवढी पात्रता नसून ते खूप जणांचं वीर्य असं असू शकते. तसे पीडितावर एकापेक्षा अधिक लोकांनी अत्याचार केलेला आहे असं त्यांनी केलेला आहे. त्यांच्या या बोलण्यावरून समजून येते की हा किंवा रेप नसून तर गँगरेप आहे असं समजून येते. मृत तरुणीच्या आईवडिलांनी सुद्धा एकापेक्षा अधिक लोक यामध्ये सहभागी आहेत असा संताप व्यक्त केलेला आहे.
पुढे गोस्वामी यांच्या दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीच्या शरीरावर अनेक प्रकारच्या जखमा, तिच्या क्रूरपणे करण्यात आलेला हल्ला आहे, असं हे एका व्यक्तीचं काम नसू शकते, असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि त्यांच्या सांगण्यावरून असं पुरावा होत आहे. तिथं एकापेक्षा जास्त लोक होते आणि तिच्यावर गँगरेप झालेला असं समोरून आलेलं आहे. तसं गोस्वामी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीचं सुद्धा खंडन केलेलं आहे. तरीसुद्धा तिच्या मृत्यूची वेळ पहाटे 3 ते 4च्या दरम्यान असावी असं त्यांचा दावा आहे. तिच्या शरीरावर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं समोर आलं की तिच्या शरीरावर होठ, नाक, गाल आणि खालच्या जबड्यावर अनेक जखमा आढळल्या, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. तिच्या डोक्यावर पुढच्या भागावर रक्त जमा झालेलं होतं. तिचा गळा दाबून खून करण्यात आलेलं होतं. तिच्या प्रायव्हेट पार्टच्या जखमा दिसत होत्या आणि खूप अत्याचाराचा पुरावा झालेला आहे असं दिसत होतं. पीडिताचं असं तोंड दाबून ठेवलं होतं की नाही ते ओरडू शकत होती, नाही काही करू शकत होती. म्हणून तिचं डोकं भीतीवर किंवा फळशीवर आपटलं होतं, असं रिपोर्टमध्ये समोर आलेलं आहे. मंडळी त्याच्या वडिलांच्या माहितीच्या आदेशानुसार म्हणजे त्यांनी अशी माहिती दिली की बा त्या मुलीचा जो मृतदेह आहे अनेक वेळा पाहण्याची विनंती केली मी, पण ते एक बाप म्हणून त्यांना असं शक्य झालं नाही. 3 तास ते थांबून त्यांनी मग शेवटी त्या मुलीचा मृतदेह त्यांना पाहायला मिळाला. तिची अशी अवस्था होती की पाहताच त्या वडिलांना चक्कर आले होते आणि ते तिथंच बेशुद्ध झालेले होते. त्यांनी असं सांगितलं की तिचा मृतदेह पूर्णपणे रक्ताने भिजलेला होता आणि तिची अवस्था पाहण्याच्या सुद्धा लायक नव्हती. तिचा पाय 90 डिग्रीवर फाकवण्यात आलेला होता. तिच्या शरीरावर एकही कपडा नाही होता आणि तिचा कमरेखालचा भाग निकामी झालेला होता. ते दृश्य मी कधीच विसरू शकणार नाही, त्यांनी असे सांगितले. पुढे त्यांनी रडत सांगितले की त्या मुलीचे स्वप्न होते मी MD मेडल जिंकायचं. एवढंच नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते खूप मेहनत करत होती, पण आता तिचे आणि आमच्या सर्वांचं स्वप्नाचा सुरडा झालेला आहे. मंडळी, गोस्वामी यांच्या दाव्यानुसार सारी केस पलटली आहे. आता संबंधित कॉलेजचे प्राचार्य, एक वरिष्ठ डॉक्टर आणि संबंधित विभागातील प्रमुख या प्रकरणात सामील असण्याची माहिती समोरून आलेली दिसते. ज्या दिवशी हे घटना घडली त्या दिवशी त्या एकटीलाच त्या सेमिनार हॉलमध्ये पाठवण्यात आलेलं होतं. जाणून मजून त्या एका व्यक्तीला एकटाच काय ठेवण्यात आलं हे पण एक मोठी गोष्ट आहे ना. कोणालाही ते जाऊ दिलं नाही. सेमिनार हॉलमध्ये काम चालू असल्यावर इतरांना सांगण्यात आलं. घटनेच्या आधीच 4 जणांनी तिच्यासोबत एकत्र जेवण केलं. त्या जेवणात एका मुलीचाही समावेश होता. सेमिनार हॉलमध्ये जेवत असताना त्यांच्यात भांडणेसुद्धा झाली. भांडणानंतर त्यामुळे एक मुलगीनं तिला धमकीसुद्धा दिली. त्यानंतर तिथून ते चालले गेले सेमिनार हॉलमध्ये झोपायला. त्यानंतर त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं, दारू वगैरे पिली आणि तिथे ते सेमिनार हॉलमध्ये झोपायला चालली गेली. तिथे पीडित व्यक्ती होती, ती महिला होती आणि बाकीचे ते 3 जण होते, ते मस्त दारू पित होते. मग त्यांनी हे झोपीच्या अवस्थेत बघून तिच्यावर हल्ला केला. त्यात त्या मुलीचा सुद्धा समावेश होता. त्या ठिकाणी तिचा हात पकडला आणि त्या मुलीचा सुद्धा त्याच्या समावेश असल्यामुळे असा आरोपी त्या ऑडिओ क्लिपमध्ये, ते जे ऑडिओ क्लिप भेटली ना त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं. त्या हल्ल्यात त्या महिलावर खूप अत्याचार झाला, खूप ठिकाणी जखमासुद्धा झाल्या. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. आता ते सर्व सेमिनार हॉलच्या बाहेर चालले गेले. तर अटक केलेला आरोपी संजय रॉय हा दारू पित होता. त्यांनी या लोकांनी सेमिनार हॉलमध्ये काम असल्याचे सांगून पाठवलं होतं. तिथं संजय रॉय यांनी मृतदेह अत्याचार केला, म्हणजे त्यानं बघितलं की मृतदेह आहे, त्यानं तिच्यावर पण अत्याचार केला, असा धक्कादायक दावा त्या व्हिडिओ क्लिपमध्ये समोर आलेला आहे. हे असं घडल्यामुळे हा हॉस्पिटलचा हा असा भ्रष्टाचार लोकांच्या समोर आलेला आहे असं दिसून येते. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर त्या प्रकरणात एक आरोपी नसून तर अनेक आरोपी आहे असं शोध होत आहे. म्हणजे असू शकतात, एका जणांचं एक असू शकत नाही. तर आता यामध्ये तुमचं काय मत आहे? पुढे अजून काही होणार समजा तर तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यामध्ये आणखी काही लोकांचा हात असू शकते काय, तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा.